नमस्कार. तर दुर्गा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की दुर्गा अभिषेकच्या घरी गेलेली असते आणि ती पाहते की तिथे तिचे खूप सारे फोटो एका वॉलवर लावलेले असतात. हे सगळं बघून ती शॉक होते आणि तिथे तिला एक डायरी दिसते. ती डायरी उचलून बघते तर त्यात खूप साऱ्या कविता लिहिलेल्या असतात. काल गंधारने तिच्यासाठी लिहिलेली कवितासुद्धा त्याच्यामध्ये असते. हे सगळं बघून दुर्गा खूप शॉक होते. तिला काल घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि तिला हेही आठवतं की कसं अभिषेक तिला म्हणाला होता की यापुढे कधीही तुझ्यासमोर येणार नाही. मग ती स्वतःशीच म्हणते की म्हणजे अभिषेकच गंधार आहे आणि ती हसत म्हणते, अरे यार, हे माझ्या कधी लक्षात कसं नाही आलं. म्हणूनच अभिषेक सोबत असताना कधी गंधारचा कॉल नाही आला. आणि तिला आठवतं की एकदा अभिषेक सोबत असताना ती गंधारला कॉल करत असते आणि तेवढ्यात अभिषेकला कोणाचा तरी फोन येतो आणि ती त्याला म्हणते की अरे उचल ना, कोणाचा तरी फोन येतो आहे. आणि अभिषेक कॉल कट करतो आणि इकडे गंधार पण कॉल कट करतो आणि अभिषेक तिला विचारतो की काय झालं, उचलला फोन. हे सगळं आठवून दुर्गा आनंदाने हसत असते आणि म्हणते मला का नाही समजलं तेव्हा. आणि अभिषेक तिला पहिल्यांदा भेटलेला त्याने तिच्यासाठी व्हॉईस नोट पाठवलेली, मोहिते पॅलेसवर तिची मदत केलेली, हे सगळं तिला आठवतं आणि ती खूप खुश होते. इकडे मोहिते पॅलेसवर रेवतीबाई दादासाहेबांसोबत बोलत असतात. त्या म्हणतात की आता अमेय आणि ईशाच्या लग्नाचा बार लवकरच उडवून द्यायला पाहिजे. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही तिला घरात ठेवून घेतलं, पण ती अवघड जागेचं दुखणं होऊन बसले. गावात लोक काय काय बोलत असतील. इथे लग्नाचा पत्त्या नाही आणि ती स्वतःचं घर असल्यासारखं इथंच राहते. कसल्या कसल्या चिंध्या घालून गावभर हिंडत असते. त्यावर दादासाहेब म्हणतात की रेवतीबाई, तुम्हाला तर माहीत आहे ना, त्या मुंबईत राहणाऱ्या आहेत. रेवतीबाई रागाने म्हणतात की त्या मुंबईच्या पाण्याला शिवगडचं वळण लावायला हवं म्हणूनच म्हणतोय आम्ही. लवकर त्यांचं लग्न लावून द्या. पोरीचे कपडे टिचभर असले तरी तिजोरी करोडांची आहे. तो पैसा एकदा आपल्या जहागिरीत येऊ द्या, मग बघा कसं त्या पोरीच्या चिंध्या बदलून कसं तिला नऊवारीत आणते. तुम्ही फक्त देसाईंना फोन लावा आणि बोलून घ्या. तेवढ्या तिथं अमेय येतो. दादासाहेब अमेयला बघून म्हणतात, या 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, तुमचाच विषय चालला, तुमच्या लग्नाची चर्चा करतो. अमेय म्हणतो, दादासाहेब त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे. आणि तो रात्री सापडलेला कागद दादासाहेबांना देतो आणि सांगतो की दादासाहेब, रात्री आपल्या घराबाहेर कोणीतरी होतं, मला चाहूल लागली म्हणून मी त्याला पकडायला गेलो तर तितक्यात तो पळून गेला आणि हे मला दिसलं तिथे. रेवतीबाई अमेयला काळजीपोटी म्हणतात की अहो तुम्ही एकटे कशाला गेलात, तुम्हाला काय झालं असतं म्हणजे. त्यावर अमेय म्हणतो, माईसाहेब मला माझी काळजी नाही आहे, पण आता तरी आपण हे सगळं जाऊन पोलिसांना सांगायला हवं की नाहीतर दिवसेंदिवस हे सगळं खूप डेंजर होत चाललं आहे. रेवतीबाई पण घाबरून म्हणतात, हो आता आपण पोलिसांना सांगायलाच हवं. त्यावर दादासाहेब त्यांना थांबवत म्हणतात की भॅड कुत्री आहेत ती फक्त भुकणारच. हिंमत असेल तर छाताडावर बसून वार करा म्हणा. आणि अमेयला म्हणतात की चिरंजीव, लक्षात ठेवा आपण मोहिते आहोत आणि मोहिते कधी कोणासमोर हात पसरत नाहीत. अमेय चिडून म्हणतो, पण दादासाहेब तुम्ही अजून किती दिवस असंच बोलत राहणार आहात. दादासाहेब त्याला म्हणतात, लक्षात ठेवा लपून धमकी देणारे कधीच समोर येऊन वार करत नाही. आमची काळजी करू नका तुम्ही. आणि आता ह्याचं काय करायचं ते आम्ही अजिंक्यरावांना सांगितलं आहे, तुम्ही यात लक्ष घालू नका. मग अमेय तिथून निघून जातो. इकडे दुर्गाला अभिषेकचा कॉल येतो. तो तिला रागाने म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना की मला कॉल करायचा नाही, मेसेज करायचा नाही, तरी का सारखं मला कॉल करते. दुर्गा त्याला म्हणते, एक मिनिट अभिषेक, मी तुझी सिनियर आहे आणि तू सिनियरला ओरडते. उलट मी ओरडलं पाहिजे तुला. असं कसं तू मला अर्ध्यात सोडून आलास. आणि थांबते आणि म्हणते की नाही म्हणजे कामाला आपली असाइनमेंट होती ना, मग ते सोडून कसं काय आलास. अभिषेक तिला म्हणतो की मला कुठलीही असाइनमेंट करायची नाही आहे. तसंही मी कामचुकार आहे ना, काम नीट करत नाही आहे ना, संस्कार नाहीत ना माझ्यावर, मग आता कशाला हवं आहे मी. दुर्गा त्याला म्हणते, हे बघ आता कारणे देऊ नको, कळलं, तुला काम पूर्ण करावेच लागेल आणि ते पण शिवगडला येऊन करावं लागेल. म्हणजे अभिषेक म्हणतो, मी नाही येणार कुठे, विसर आता सगळं. दुर्गा म्हणते, अभिषेक मी तुझी सरांकडे कंप्लेंट करेल ना. अभिषेक म्हणतो, तू कशाला, मी चालू इथं सरांकडे सगळं सांगायला. दुर्गा म्हणते, म्हणजे तू पुण्याच्या ऑफिसला आहेस का. ऐक ना अभिषेक, तिथेच थांब प्लीज, एवढा एकदा माझं ऐक प्लीज प्लीज. अभिषेक कुठेही जाऊ नकोस, मी लगेच येते. आणि फोन ठेवते आणि तिथून निघते. इकडे मोहिते पॅलेसवर
अवंतिका काम करत स्वतःशीच बोलत असते. काय करायचं आहे मग, मी इथे नवरा किंमत देत नाही आहे, सून आहे का मोलकरी नाही तेच कळत नाही. तेवढ्यात तिथे रेवतीबाई येतात आणि अवंतिकाला विचारतात, हा आता सांगा कसला निर्णय घेणार आहे तुम्ही. अवंतिका म्हणते, माईसाहेब जाऊ द्या, मी काय बी बोलले ना तरी तुम्हाला माझंच तोंड दिसतं. गरज असताना जेव्हा आपला नवरा आपल्यासोबत उभा राहत नाही ना तेव्हा काय वाटतं ना ते तुम्हाला नाही समजणार. रेवतीबाई म्हणतात, संसार करणं सोपं नाही माहीत आहे आम्हाला. बाईला एक वेळ नवऱ्याला सांभाळता नाही आलं तरी चालेल, पण त्याला मुठीत ठेवायला आलंच पाहिजे. पण तुम्ही तर मोठ्या ठेचात आम्हाला सांगत होता ना, आमचं कुंकू आहे आम्ही बघून घेऊ, मग आता कशा बाई डोळे ओले करताय. अवंतिका म्हणते, झालं आता, पण तुम्ही मलाच चुकीचं ठरवताय. रेवतीबाई म्हणते, मगाशी अन्नपूर्णेजवळ आम्ही काही बोललो नाही, तिथे तोंड वाईट नको व्हायला म्हणून. पण आता ऐकाच, नदीत न जाताना बोटीत पाणी शिरायला लागलं की लागलीच हातपाय मारायचे असतात. एकदा का नाकातोंडात पाणी शिरलं की काय पण करा, त्याचा काय फायदा होत नाही. अवंतिका रागाने म्हणते, माईसाहेब मला कमी नका समजू. रेवतीबाई पण तिच्यावर चिडून म्हणतात, आवाज खाली, निर्णय घेणार आहात ना तुम्ही, मग आता निर्णय घ्याच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही निर्णय घेऊ ना तेव्हा तुमच्यासाठी परतीचे सगळे रस्ते बंद होतील. एक डाव आम्ही म्हणलं म्हणजे फुल स्टॉप, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. इकडे पुण्याच्या ऑफिसमध्ये दुर्गा आणि अभिषेक सरांसमोर उभे असतात. सर त्यांना म्हणतात की गेली 15 मिनिट झालं आपण एकमेकांची नुसती तोंडच बघतोय, हे काय मौन व्रत पाळायची स्पर्धा आहे का, लवकर काय ते बोला, माझी कामं खोळंबलेत, मला बुलेटिनची तयारी करायची आहे. अभिषेक म्हणतो, सर प्रत्येक माणसाशी बोलायची एक पद्धत असते, तोंड दिलं म्हणून वाटेल ते बोलायचं का, स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल हवा की नको. दुर्गा म्हणते, सर एखादी व्यक्ती एक्स्ट्रीम लेवलवर जाऊन बोलते म्हणजे काहीतरी कारण असेल ना, उगाच का असं कोणी बोलेल. अभिषेक पण म्हणतो, सर समजून घ्यायचं ठरवलं ना सगळं शक्य होतं, पण समजून घ्यायचंच नसेल तर आपण तरी काय करू शकतो. दुर्गा म्हणते, म्हणजे सर स्वतःच्या प्रायव्हसीची अपेक्षा करणं चुकीचं आहे का. अभिषेक म्हणतो, सर मुद्दा प्रायव्हसीचा नाहीच आहे, एक्सप्रेशनचा आहे, या वयात पण हे समजायला नको का. आणि सर मला एवढंच सांगायचं आहे, जिथे माझा रिस्पेक्ट नसेल ना तिथे मला अजिबात काम करायचं नाही. सर म्हणतात, काय लहान मुलांसारखं लावलं आहे, आत्ताच्या आता थांबा, 10 मिनिट देतो तुम्हाला काय ते मिटवून घ्या, आणि तिथून निघून जातात. पण ते दोघे काहीच बोलत नाही. मग अभिषेक तिथून जायला निघतो. दुर्गा त्याला थांबवत म्हणते की अभिषेक, रागाच्या भरात मी काय बोलून गेले, मला काहीच समजलं नाही, मी तुला एवढं बोलायला नको होतं, आय एम सॉरी. अभिषेक पण सॉरी म्हणतो आणि तिला सांगतो की माझे आई बाबा म्हणजे माझी दुखरी नस आहे, त्यांना कुणी बोललं की मला खूप राग येतो आणि माझा जो काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत तो माझा आहे, बाहेरून त्यांना कोणी काही बोलायचं नाही आवडत मला. दुर्गा म्हणते, खरंच सॉरी, आणि यापुढे तुझ्या आईबाबांना मी काहीही बोलणार नाही, त्यांच्या बाबतीत मी काही विचारायला पण येणार नाही, प्रॉमिस. आणि अभिषेक समोर मैत्रीचा हात पुढे करते. अभिषेक पण तिच्याशी मैत्री करतो. इकडे मोहिते पॅलेसवर ईशा तिच्या मॉमसोबत कॉलवर बोलत असते. तेवढ्या तिथे रेवतीबाई येतात. ईशा फोन ठेवते आणि रेवतीबाईंना म्हणते की हाय मम्मा. रेवतीबाई तिला म्हणतात, ईशा तुम्हाला किती वेळा सांगितलं, आम्हाला सगळे माईसाहेब म्हणतात. ईशा म्हणते, सॉरी मी ट्राय करेन माईसाहेब म्हणण्याचं. आणि रेवतीबाई तिला एक वाटी देतात आणि सांगतात की ही घ्या हळद आणि चंदनाचा लेप बनवला आहे तुमच्यासाठी, चेहऱ्याला लावा, तुमचे इन्फेक्शन काय नाही होणार याने. आणि रेवतीबाई तिला विचारतात की कोणाचा फोन होता. ईशा सांगते की माझ्या मॉमचा होता फोन. रेवतीबाई म्हणतात की अहो त्यांना इथं बोलून घ्या, आमची पण भेट होईल ना, आता दोन्ही घराचे संबंध जुळणार म्हणजे भेट नको का व्हायला, बोलणी करून घेता येतील लग्नाची. ईशा म्हणते की मग त्यात काय बोलणी करायची आहे, लग्नच तर आहे ना. रेवतीबाई तिला म्हणते की अहो आमच्या चिरंजीवाचं लग्न आहे, मोहित्यांच्या खानदानातलं लग्न आहे हे. ईशा रेवतीबाईंना सांगते की हो पण आमचं ऑलरेडी ठरलं आहे, आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत. रेवतीबाई हे ऐकून खूप चिडतात आणि तिला म्हणतात, काही डोकं फिरलं का तुमचं, काय बोलताय तुम्ही. ईशा म्हणते की हा आजकालचा ट्रेंड आहे. रेवतीबाई तिला चिडून म्हणतात, ट्रेंड विंड घालात चुलीत, तुम्ही काय पण ठरवा, होणार तेच जे आम्ही ठरवणार. मोहिते यांच्या घरचं लग्न आहे, 5-10 हजार पानं उठली पाहिजेत, म्हणजे बँडचा आवाज पार शेजारच्या गावात गेला पाहिजे, तरच समजेल मोहिते यांच्या घरात लग्न आहे. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा, बोलून घ्या तुमच्या मम्मी आणि डॅडींना, आणि एक डाव आम्ही म्हणलं म्हणजे फुल स्टॉप, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. इकडे ऑफिसमध्ये सर दुर्गा आणि अभिषेकला म्हणत असतात की बरं झालं तुम्ही दोघे शांत झाला, नाही तर मला वाटलं होतं की आज इथं 3रं महायुद्ध होतं की काय.
सर दुर्गाला म्हणतात की पण दुर्गा तू तिथे गेली अभिषेकच्या घरी आणि हा इथे आला, नेमकी तुमची चुकामुक झाली. तर अभिषेक दुर्गाला टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की काय तुम्ही माझ्या घरी गेला होता. दुर्गा म्हणते मग काय करणार होते, सॉरी म्हणायचं होतं तर तू फोन नाही उचलना आणि मेसेजला रिप्लाय पण देईना, मग काय घरी गेले तर घरी पण नव्हता. अभिषेक खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की सर दुर्गा सरांना म्हणते की सर एक खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तो अभिषेक शूट करणार आहे. अभिषेक घाबरून म्हणतो कोणाचा. दुर्गा अभिषेकला म्हणते दुसरं कोण, गंधार, आणि तो तयार आहे बरं का इंटरव्ह्यू द्यायला. अभिषेक टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो असं कसं सर, असं कसं तो तयार होईल इंटरव्ह्यू द्यायला. दुर्गा म्हणते की हो तो तयार झाला आहे, त्याचा मला फोन आला होता आणि त्याने सांगितलं की मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. अभिषेक म्हणतो पण असं कसं होईल. दुर्गाला म्हणतो की तुम्ही खरं सांगा, नक्की त्याचा फोन आलेला, दाखवा बघू मला. दुर्गा म्हणते आता मी सांगेल तेवढं कर, मी जेव्हा सांगेल तेव्हा आणि तिथे सांगाल तिथे तू कॅमेरा घेऊन ये. अभिषेक दुर्गाला म्हणतो असं कसं, मला बघू द्या ना, गंधारच्या नावाने कोणी फेक कॉल केला असेल तर. दुर्गा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते की सर आता तुम्ही जो टास्क दिला होता गंधारच्या इंटरव्ह्यूचा आता तो फायनली कंप्लीट होणार आहे आणि तो अभिषेक शूट करणार आहे. हे ऐकून अभिषेक खूपच टेन्शनमध्ये येतो. इकडे मोहिते पॅलेसवर रात्री दादासाहेबांच्या खोलीत कोणीतरी चादर पांघरून हातात चाकू घेऊन येतं आणि दादासाहेबांच्या पोटात चाकू खूप असतं असं अमेला स्वप्न पडलेलं असतं आणि तो झोपेतून एकदम घाबरून जागा होतो. दुसरीकडे अभिषेक दुर्गाला सोडायला घरी येतो आणि दुर्गाला म्हणतो की ते तू मगाशी काय म्हणत होतीस की गंधार इंटरव्ह्यूला तयार झाला आहे, ते तो खरंच तयार झाला आहे का. दुर्गा म्हणते तुला काय खोटं वाटतंय का, अरे तू मला म्हणाला ना येणार आहे तो इंटरव्ह्यू द्यायला, तो इंटरव्ह्यू तूच शूट करणार आहेस ओके. अभिषेक परत टेन्शनमध्ये येतो. त्याला असं बघून दुर्गा हसत म्हणते की मला कळलं आहे सगळं. अभिषेक घाबरून म्हणतो काय कळलं आहे तुला. दुर्गा म्हणते की गंधार मला इंटरव्ह्यू द्यायला तयार झाला आहे म्हणून तू जळतोयस ना माझ्यावरती, म्हणून तो अस्वस्थ झाला आहेस. अभिषेक म्हणतो की नाही मी अस्वस्थ आणि घाईत मला एक काम आठवलं असं म्हणून तो तिथून निघून जातो. दुर्गा त्याला म्हणते माझं एक काम कर गंधारच्या सगळ्या कविता ऐकून वाचून घे आणि सगळ्या शॉर्टलिस्ट कर. अभिषेक म्हणतो मी कुठून घेणार त्याच्या कविता, माझ्याकडे कशा असतील. दुर्गा म्हणते तुझ्याकडे नसतीलच, त्याच्या पेजवर असतील ना, तिथून घे. मग अभिषेक तिथून निघून जातो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो.